बोलता महाराष्ट्र न्यूज़ नेटवर्क में आप सभी का स्वागत है। इस वक्त हम परतूर तालुका पंचायत समिति कार्यालय में हैं और आज यहाँ पर MRGS महात्मा गांधी राष्ट्रीय रोज़गार हमी योजना, आज ये कार्यालय में यहाँ पर आज संप है और बेमुद्दा संप है। इस तरह की जानकारी यहाँ के ऑपरेटरों ने दी है। ये संप कब तक रहेगा, क्योंकि लोग यहाँ पर आ रहे हैं और जो किसान हैं, किसानों के काफ़ी यहाँ पर काम पेंडिंग में है। अब ये संप कब तक चलेगा, इनकी मांगनी क्या है, चलिए कुछ लोग हमारे साथ हैं, उनसे हम बात करने की कोशिश करते हैं कि पूरा मामला क्या है। सर्वांना नमस्कार। माझं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी इतर योजना कर्मचारीप्रमाणे शासन सेवेत नियमित करण्यात यावे। जे इतर लोकांना नियमित केलेले आहेत त्यांच्यासारखं आम्हाला पण नियमित करण्यात यावं, ही अशी आमची मागणी आहे। त्याच्यानंतर दुसरी मागणी आहे, मग्रारो यो अंतर्गत सर्व अधिकारी कर्मचारी कंपनी अंतर्गत जेवढे आहेत का कंपनी अवैधरित्या आमच्यासोबत करून घेत आहेत, त्याच्यासाठी ती कंपनी कायदा रद्द करावा आमच्याकडून, ही आमची पहिली मागणी आहे। आम्ही शासनाला 3 मागण्या प्रमुख केलेल्या आहेत। यामध्ये शासन सेवेत सर्व कर्मचाऱ्यांना समायोजन करावे। दुसरी मागणी आहे आमची S2 कंपनीमार्फत जी अनधिकृत भरती होत आहे ती तात्काळ थांबवावी आणि समान काम समान वेतन धोरण लागू करण्यात यावे। तसंच इतर विभागाप्रमाणे मनरेगा विभागाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून आकृतीबंध तयार करण्यात यावा। यासाठी आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे। आमचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे। 23 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून निषेध नोंदवत आहोत आणि 27 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत काम बंद व असहकार आंदोलन आम्ही करत आहोत व यापुढची दिशा आमची 2 तारखेपासून आम्ही आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलन करणार आहोत।